रघुवंशमचा दुसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि काल आपण दुसऱ्या सर्गातला 57व्या श्लोकापर्यंत पाहिलेलं होतं. त्या 57व्या श्लोकामध्ये किमप्यहिंसस्तव चेन्मतोऽहं यशश्शरीरे भव मे दयालुः एकांतविद्भौ सुषुमद्विधानां पिंडेष्वनास्था खलु भौतिकेषु. हा जो 57वा श्लोक आहे त्याचं आपण काल विश्लेषण सगळं पाहिलेलं होतं. पण तरीही काहींच्या मनात काही शंका असतात. एक दोन जणांनी आता मागे पण एक दोन दिवसापूर्वी चर्चा झाली. बऱ्याच जणांनी विचारलं. आता त्यांना सगळ्यांना आपण म्हणत असतो नेहमी की तुम्ही इथं विचारा काय ते. इथं विचारलं म्हणजे काय होईल, एक साथ सगळेजण त्या चर्चेत सहभागी होऊ शकतील आणि तो प्रश्न जर इतरांना पण पडला असेल तर ते सुद्धा त्याचं पण उत्तर त्यांना मिळू शकेल किंवा ते पण तसा त्या दृष्टीने विचार करू शकतील. म्हणून इथं विचारा हे सांगत असतो. पण असो, ठीक आहे. तर आता हा जो यशस् शरीरे भौमे दयालू असा आहे की तो राजा जो आहे तो राजा म्हणतोय की माझ्या कीर्तिरूपी शरीरावरती तू दया कर, नाही का. म्हणजे मला पुढे कीर्तीसाठी तरी निदान हे प्राण त्यागलेच पाहिजेत, नाही का. मला लोकनिंदेला भरीस पडायचं नाहीये, म्हणून तरी तू मला इथं खाऊन घे आता, नाही का. म्हणजे मी माझा खरा क्षात्र धर्म वगैरे जो आहे त्याचं पालन करेल असं तो म्हणतोय. आणि आपण जर एखादा व्यक्ती असा पाहिला की जो फक्त कीर्तीच्या मागे लागलेला आहे तर त्याला आपली संस्कृती काही स्थान देते का? कीर्तीसाठी जगणाऱ्याला काही स्थान नाहीये. आपण म्हणतो ना कीर्तीच्या मागे लागू नये किंवा कीर्तीच्या सागरात जो बुडाला तो कायमचा बुडाला, मग त्याला पुन्हा वरती यायला चान्सच नाही मिळत. कारण हे कीर्ती म्हणा, हे यश म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकदम एखाद्या नशेसारख्या आहेत, नाही का. एखादी नशा लागली की माणूस त्याच्यात बुडतच जातो खोल. मग त्याच्यासाठी सगळं घरदार सगळ्या गोष्टी तो विकून फक्त आणि फक्त तेवढ्या पुरतच त्याला आनंद मिळत असतो. मग तसंच या कीर्तीचं पण होतं का? हे जे यशस् शरीर आहे, हे कीर्तिरूपी शरीर आहे, मग हे मिळवणं चुकीचं आहे का, नाही का. किंवा हे जे कीर्तीच्या मागे लागणं ही गोष्ट चुकीची आहे का, असा प्रश्न पडतो आपल्याला. की बाकी सगळ्या दिलीपाच्या जीवनात छान होतं, पण आपण पहिल्या सर्गात पण पाहिलं, नाही का, की ते राजे यशस्वी विजिगी शूनाम असे त्यांचं जीवन होतं. ते जगतच कशासाठी होते? फक्त यश प्राप्त करण्यासाठी, फक्त जिंकण्यासाठी, फक्त कीर्ती प्राप्त करण्यासाठी. आणि ज्याचं जीवन फक्त कीर्तीसाठी असेल त्याला आपली संस्कृती काही महत्व देते का, असं वगैरे ह्या सगळ्या दृष्टींनी त्यांच्या डोक्यात प्रश्न आलेले होते. आणि मग ती ज्यावेळेस चर्चा सुरू झाली, मग कसे होते हे सगळे रघुवंशी राजे, सगळे कीर्तीसाठी जगलेले. मग कीर्तीसाठी जगणे हे योग्य आहे का अयोग्य आहे, त्याला आपली संस्कृती काय म्हणते. मग थोडी चर्चा पुढे अशी पण झाली की नाही, कृष्ण जो होता कृष्ण कधीच कीर्तीसाठी जगला नाही. ठीक आहे, जसा राम होता, राम हा कुळाच्या कीर्तीसाठी, नाही का, ह्याच्यासाठी राम जगलेला आहे की माझ्या रघुकुळाची कीर्ती काय आहे, की प्राण गेले तर चालतील पण वचन जाऊ नये, वचन दिलेलं वाया जाऊ नये. म्हणजे ही सगळी रघुकुळाची कीर्ती आणि त्या कीर्तीसाठीच तर रामाने केलेलं आहे. सीता जे रेषा ओलांडून गेलेली आहे ही कीर्तीसाठीच ओलांडून गेलेली आहे. आणि मग रावण तिला घेऊन गेला. किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांनी प्रत्येकाने कीर्तीसाठीच केलेल्या आहेत, नाहीतर माझ्या कुळाच्या कीर्तीला कलंक लागेल. आणि असं होऊ नये म्हणून हे सगळे लोक जगलेले आहेत. म्हणजे यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला कीर्तीचं महत्व दिसतंय. पण तेच दुसरीकडे पाहिलं, कृष्णासारखा व्यक्ती आहे की जो त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये कधीच कीर्तीसाठी जगलाच नाही. लोक काय म्हणतील याचा त्यांनी विचार केलाच नाही. इतिहास काय म्हणेल मला याचा कधी त्यांनी विचार केलाच नाही, कधीच नाही. म्हणजे लोक मला समाजात स्थान देतील का नाही, माझ्या कुळाला स्थान देतील का नाही, किंवा इतर कोणत्याही माझ्या चरित्राला काही डाग लावतील का, ह्याचा विचारच कधी कृष्णाने केला नाही, नाही का. लहानपणी माखन चोर हे विरुद्ध त्याने लावून घेतलं ना, स्वतः चोर म्हणत होते लोक त्याला, हा तर चोर आहे, नाही का. चौर्य कर्म करतोय हा, दही चोरतोय, दूध चोरतोय लोकांचं, आणि हे सगळं चोरणं हे वाईट आहे. तो कलंक त्यांनी तिथं लावून घेतलेला आहे. त्यांनी हा विचार केला नाहीये की मी कशासाठी करतोय, काय करतोय, लोक मला काय म्हणतील.
तो जे काही करत होता ते त्याला स्वतःला क्लिअर होतं, नाही का. त्याच्या मागचा हेतू काय आहे, त्या कृतीचा परिणाम काय आहे, ते कर्म कसं करावं लागणार आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याने व्यवस्थित केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याची बुद्धी स्थिर होती. मग त्यांनी लोकनिंदेचा कधीच विचार केला नाही. रणछोड राय असं नाव आहे त्याचं, नाही का. रणांगणात पाठ दाखवून पळून जाणारा असा कृष्ण आहे. एकदा नाही, कितीतरी वेळा रणांगणातून पळालेला आहे तो. कालियवनाचा वध असेल किंवा जरासंधाने जेव्हा मथुरेवरती आक्रमण केलेलं आहे त्या 18व्या वेळेस, 17 वेळेस लढला तो, पण 18 वेळेस तिथून पळून द्वारकेला गेलेला आहे. किंवा अशा अनेक वेगवेगळ्या लढाई आहेत जिथं कृष्ण स्वतः रणांगणातून पळून गेलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना इथं समजा जर राम असता, दिलीप असता किंवा हे सगळे रघुवंशी राजे असते, हे कधीच रणांगणातून पळून गेलेच नसते. ते म्हणले असते नाही मी मेलो तरी चालेल पण मी इथंच थांबणार. हा म्हणजे मग कृष्णाचा विचारधारा आणि यांची विचारधारा किती फरक दिसतो आपल्याला इथं, नाही का. महाभारताचं युद्ध असेल तिथं पण तेच आहे ना, की युद्धामध्ये कितीतरी वेळा कृष्णाने तो अधर्म स्वीकारलेला आहे आणि अधर्म स्वीकारून त्याने युद्ध पुढे पार पाडलेलं आहे. मग त्याच्यासाठी त्याला जे काही डावपेच आखायला लागले, जे काही त्याला चुकीच्या गोष्टी पण करायला लागल्या असतील, पर त्या पांडवांपैकी एकालाही मान्य नव्हत्या त्या गोष्टी, पण तरीही त्यांनी त्या केलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस नाही का अर्जुन म्हणतोय ना तिथं पहिल्याच अध्यायामध्ये, अरे ह्या सगळ्यांना जर मी मारलं तर काय होणार आहे, अपकीर्ती होणार आहे माझी वगैरे वगैरे, नाही का. कुलक्षय कृतं दोषम मित्रदोहेच पातकम कथम ज्ञेयमस्मावी पापांदस्मान्निवर्तितुम वगैरे वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी तो सांगतोय, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला ती अपकीर्तीची खूप भीती होती की उद्या इतिहास मला काय म्हणेल की एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी स्वतःच्या भावाला, गुरूंना, स्वतःच्या आजोबांना, सगळ्यांना ह्यांनी मारलंय. कशासाठी? फक्त एवढ्याशा भूमीच्या तुकड्यासाठी. त्याच्यापेक्षा मी हे सगळं न कांक्षे विजयम राज्यम, नाही का, हे सगळं मला काहीच नको, मला विजय पण नको, राज्य पण नको. किंभोग सुखानिच तयीमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानिच आचार्य पितर पुत्र तथैव च पितामहा मातुला श्वशुरः पौत्राः शाला संबंधिनस्तथा एता न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किन्नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान वगैरे वगैरे. हा जो सगळा पहिला अध्याय आपण वाचला त्या प्रत्येक ठिकाणी तो तेच म्हणतोय, अरे ह्यांना जर मारून मी तो स्वर्ग जरी प्राप्त केला तरी लोक तर माझी निंदाच करणार ना. म्हणजे त्या लोकनिंदेमुळे, त्या अपकीर्तीच्या भयामुळे अर्जुन लढायलाच तयार नव्हता. वेगवेगळी कारण होती अर्जुनाच्या न लढण्याची, त्याच्यातलं हे एक कारण होतं खूप, अपकीर्ती, लोकनिंदा, लोक काय म्हणतील, नाही का. हे खूप मोठं कारण होतं ते, आणि त्याच्यामुळे तो लढत नव्हता. पण तरीही कृष्णाने त्याला लढायला प्रवृत्त केलेले, नाही का. की तो म्हणतोय लोक तुला असं काय म्हणतील हा जो तू विचार करतोय, पण जर तू आज लढला नाहीस तर उद्या तुला लोक काय म्हणतील, तर तुझी जी कीर्ती आहे त्या कीर्तीचं काय होईल, नाही का. यावेळेस धर्माचं रक्षण करायचं हे जे तुझं काम आहे, क्षत्रियाचं तुझं जे काम आहे ते तू केलं नाहीस तर मग लोक तुझी निंदा करणार नाहीयेत का, नाही का. म्हणजे आज तू तुझ्या भावांना मारलं तरी लोक तुझी निंदा करणार आहेत, आणि जर नाही मारलं तरी लोक तुझी निंदा करणारच आहेत. दोन्ही बाजूने तुझी निंदा होणारच आहे. आज तू त्यांना मारलास तरी तुझी कीर्ती होणार आहे, तरी तुला यश प्राप्त होणारच आहे, तरी लोक तुझे गुणगान गाणारच आहेत. आणि जर तू यांना न मारता संन्यास घेतलास, हिमालयात गेलास, तरी लोक तुझी स्तुती करणारच आहेत, तरी लोक तुझे गुणगान गाणारच आहेत, तरी लोक तुझी कीर्ती गाणारच आहेत. म्हणजे ते आपण म्हणतो ना ती गोष्ट आहे की लोक पायी पण चालून देत नाही, घोड्यावर बसून पण देत नाही, घोड्याला उचलून पण घेऊन देत नाही, आणि काहीच करू देत नाही. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करायला लागलो की लोक तिथं आडवं घालणारच आहेत मध्ये. आता हा जो प्रश्न आहे, नाही का, मग ह्याच्यासाठी तू हे सोडून जाणार का तुझं काम की लोक काय म्हणतील, नाही का. आपल्या इथं म्हणतात ना सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, अरे तो काय म्हणेल, अरे हा काय म्हणेल, आमका काय म्हणेल, त्याचा काय विचार आहे, नाही का. ह्या सगळ्या गोष्टींचा जर मी विचार करत राहिलो तर माझं जीवन जगायचंच राहून जाईल, किंवा जे काही धर्माने सांगितलेले आहेत त्या गोष्टी करण्याचं राहूनच जातील. त्यामुळे तू ह्या गोष्टींचा विचार करू नकोस. आणि कीर्ती वगैरे
हिच्या मागे तू लागू नकोस की लोक काय म्हणतील, लोक माझी निंदा करतील का, इतिहास मला काय म्हणेल, इतिहासात माझं नाव कशा अक्षरांमध्ये लिहिलं जाईल, सगळा इतिहास माझ्यावरती छितू करेल का. तो स्वतःच्या भावाला मारले यांनी, स्वतःच्या गुरूंना मारले, स्वतःच्या आजोबांना मारले. कशासाठी? फक्त जमिनीसाठी, राज्यासाठी. आणि हे लोक कसे काय आदर्श होणार? मग अजिबात नको, हे आम्हाला असे आदर्शच नको. जो राम वडिलांच्या एका शब्दासाठी अख्ख्या राज्यावरती पाणी त्यागलेलं आहे त्याने, एकाच नाही तर 3-3 राज्य सोडले, लंकेचं सोडलंय, किष्किंधेचं सोडलंय, अयोध्येचं सोडलंय, नाही का. एवढी सगळी राज्य सोडून तो त्यागाची पराकाष्ठा दाखवतो इथं राम. तो समाजाचा आदर्श बनेल का एवढ्या राज्याच्या तुकड्यासाठी स्वतःच्या भावाला, गुरूंना, आजोबांना, सगळ्यांना मारणारे हे पांडव आदर्श ठरतील का कृष्ण आदर्श ठरेल? कोण आदर्श ठरलं पाहिजे? नाही का. कृष्णाच्या जागी जर राम असता आपण, तर विचार करा काय म्हणला असता राम त्यावेळेस, की जाऊ दे बाबा, राज्य नको तो नको, किंवा जे काय ते XYZ, तेवढ्यासाठी नको, नाही का. आणि रामाने कधीच वडीलधाऱ्यांची आज्ञा तोडलेली नाही, कधीच. असा राम होता. पण कृष्णाला काही घेणं देणं नव्हतं, कोण वडीलधारी असतील, कोणी काय असतील, त्याचं कृष्णाला घेणं देणं नव्हतं. कोणीही काहीही म्हणेल उद्या. कारण भीष्म म्हणत होते, द्रोण म्हणत होते, सगळे लोक म्हणत होते कृष्णाला, अरे हे युद्ध थांबव, तू अजिबात नको करू, आणि तुझ्या हातात आहे. आणि खरंच तसं होतं, कृष्णाच्या हातात होतं युद्ध न करणं किंवा युद्ध थांबवणं. पण तरी त्यांनी तसं केलंच नाही. त्यांनी युद्ध होऊ दिलं. म्हणजे त्यांनी वडीलधाऱ्यांचं तिथं काही ऐकलेलं नाही त्यावेळेस. त्याला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलेलं आहे. पण राम मात्र वडीलधाऱ्यांच्या शब्दाचा एकही पाऊल पुढे नव्हता. म्हणजे आपण असं गमतीत म्हणू समजा, की किंवा थोडस हे लावून, की उद्या समजा राम ज्यावेळेस वनातून आला घरी, आणि राम वनातून घरी आल्यावरती परत समजा जर चुकून काही किंवा अजून दुसरं कोणी पण काहीतरी म्हटलं असतं ना असं, की नाही आता तू परत जा वनात, तर राम परतही वनात गेला असता तिथं. हे एक गमतीत म्हणतोय आपण, पण राम तसंही केलं असतं त्याने, नाही का. राम भरताला म्हणतोय की तू तुझ्या आईला का बरं उलट बोलतोयस, का हे करतोयस, असा राम होता. पण तिथं कृष्णाचं तसं नव्हतं. समोर धृतराष्ट्र असेल, गांधारी असेल, भीष्म असतील, अजून कोणी का असेना, कितीही मोठा माणूस असू द्या, द्रोण असू द्या, कृष्णाने मग त्याला पाहिलेलं नाही की ह्याचे किती वय आहे, ह्याचे किती तपश्चर्या आहे, ह्याचं किती नाव आहे, ह्याचं किती वजन आहे, ह्याचं किती प्रभुत्व आहे. कोणत्याही गोष्टींचा काहीही विचार केलेला नाही तिथं कृष्णाने. म्हणजे कृष्ण कधीही लोकनिंदा किंवा लोकस्तुतीसाठी जगलेलाच नाहीये. असं हे कृष्णाचं जीवन. आता ह्या जो कृष्ण स्वतः कधीच कीर्तीसाठी जगलेला नाहीये, बरोबर ना. प्रत्येक प्रसंगामध्ये त्याच्या आपल्याला हे दिसतंय, त्याने कधीच कीर्तीचा विचार केलेला नाहीये. खोटं बोलायला लागलं, बिंदास बोल, स्वतःचा बोलला, युधिष्ठिराला पण बोलायला लावलं, बोल तू पण बोल खोटं, सगळ्यांनी खोटं बोला. युधिष्ठिराला खोटं बोलायला लावल्यावर भीष्म किती चिडले होते, की काय युधिष्ठिरा तुझ्यासारखा माणूस खोटं बोलला वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण कृष्ण म्हणला नाही, हे सगळं करायच लागणार आहे, ह्याच्याशिवाय धर्माचं जर रक्षण करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. पण तसं रामाच्या जीवनात पाहिलं तर नाही का, एकवचनी, एक बाणी, एक पत्नी वगैरे वगैरे सगळा असा राम होता. एकदम आदर्श, सगळीकडून घासून पुसून ठेवलेला असा भांडा असतो तसा एकदम राम होता. आणि त्याच वेळेस इकडं कृष्ण मात्र जणू काय सगळीकडून त्याच्या जीवनाला डाग लागलेले आहेत, हे एक एक डागाळलेलं एकदम भांड आहे ते, असं भांड होतं. म्हणजे दोन्ही लोक आहेत, पण दोन्ही आपल्यासाठी वंदनीय आहेत. पण ते का घेतलेले आहेत त्यांनी डाग स्वतःवरती लावून, किंवा का हे सगळं केलेलं आहे, हे त्याचं त्याला क्लिअर होतं. समाज काहीही म्हणून, नाही का, त्याचा विचार त्यांनी कधीच केलेला नाही. आणि मग असा जो कृष्ण आहे की जो स्वतः कधी कीर्तीसाठी जगलेला नाहीये, यशासाठी जगलेला नाहीये, किंवा अशा गोष्टींसाठी कधीच जगलेला नाहीये. पण तो कृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला काय सांगतोय, आपण जर दुसरा अध्याय पाहिला तर दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतोय तिथं ना, की जसं आता इथं हा राजा म्हणतोय ना, की हा जो माझा स्थूल देह आहे, हा स्थूल देह मला काही अजिबात त्याची काही गरज नाहीये, किंवा त्याच्यामध्ये मी अजिबात रममाण होत पण नाहीये, त्याची मला काही काडी मात्र किंमत सुद्धा नाहीये. त्यामुळे या स्थूल देहाला जाऊ दे, पण माझं जे यशरूपी देह आहे, किंवा हा जो यशरूपी आत्मा जो आहे, तो माझा पुढं कायम टिकला पाहिजे, नाही का. कायम माझं यश हे पुढे टिकलं पाहिजे, माझी कायम ही कीर्ती पुढे टिकली पाहिजे, असं म्हणणारा हा जो राजा दिलीप आहे,
तर अगदी त्याला साजेस असंच कृष्णाने तिथं सगळं सांगून ठेवलेलं आहे गीतेमध्ये. दुसऱ्या अध्यायात आपण पाहिलं तर म्हणजे थोडा वेळ घेतो याच्यात दुसऱ्या अध्यायासाठी, की तिथं आपण जर पाहिलं कृष्ण म्हणतोय की दुसऱ्या अध्यायातल्या 30व्या श्लोकापासून पुढे ते सगळं चालू होतं. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वम शोचितुमर्हसि. नाही का, काय म्हणतोय तो की अर्जुना, आता हा जो आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर वध्यच आहे. त्या शरीराचा कधी ना कधी नाश होणारच आहे. पण हा जो आत्मा आहे शरीरातला तो मात्र कसा आहे, अवध्य. नाही का, जसं याचं यशरूपी शरीर हे कायम अवध्य राहिलं पाहिजे, तसाच हा जो आत्मा आहे हा कायम अवध्य आहे. आणि म्हणून ह्या शरीराच्या बाबतीत किंवा हे सगळे प्राणी मरणार आहेत, हे सगळे लोक मरणार आहेत, ह्यांच्या देहाविषयी तू अजिबात चिंता करू नकोस. त्या प्राण्यांचा शोक, त्या प्राण्यांच्या मरणाची चिंता हे तू सगळं सोडून दे, कारण तो स्थूल देह आहे, त्याची चिंता तू करूच नकोस, जसं राजा दिलीपी पण इथं करत नाहीये. पुढे काय म्हणतात ते की स्वधर्म अपिचावेक्ष नविकंपी तुमर्हसि युद्ध धर्म्याद युद्धात श्रेयोन्यात क्षत्रियस्य न विद्यते. आता इथं क्षत्रियाचं कर्म सांगतोय कृष्ण अर्जुनाला. काय म्हणतोय तो की स्वतःचा धर्म तू लक्षात घे अर्जुना, आणि स्वतःचा धर्म लक्षात घेऊन अजिबात त्या धर्माचं पालन करण्यामध्ये घाबरू नकोस, त्याच्यामध्ये अजिबात कचरू नकोस तू. नाही का, नविकंपी तुमर्हसि, अजिबात कंपन तुझ्यामध्ये आलंच नाही पाहिजे. का, क्षत्रिय हा तुझा धर्म आहे आणि त्याचं तू पालन केलंच पाहिजे. आपण जसं पाहिलं ते क्षतात केलं त्रायत, तर ते क्षत्रिय हा तुझा धर्म आहे की नाही, आणि मग त्याचं तू पालन केलंच पाहिजेस. त्या धर्माच्या पालनामध्ये तू अजिबात काय झाला नाही पाहिजेस, अजिबात घाबरला नाही पाहिजेस, तिथून मागे आला नाही पाहिजेस. नाही का, की त्याच्यातून तू भीता कामा नाही. आणि का, कारण क्षत्रिय धर्म्याद युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. म्हणजेच क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरं कोणतंही कल्याणकारक कर्तव्य नाहीये, असं तिथं कृष्ण अर्जुनाला सांगतोय. काय म्हणतोय कृष्ण की एखादा जर क्षत्रिय असेल तर त्या क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून जगात दुसरी कल्याणकारक अशी कोणतीही गोष्ट नाहीये, कोणतीही गोष्ट. त्याला क्षत्रिय म्हणतात. ठीक आहे, हे क्षत्रियाचं परम कर्तव्य की धर्माला अनुसरून युद्ध करणं, आणि त्याच्यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट तरी त्याने किती हातपाय पडले तरी त्याचं कल्याण होणार नाही जीवनाचं. त्याच्या जीवनाचं कल्याण एकाच गोष्टीने होणार आहे, आणि ते म्हणजे धर्मासाठी लढणं, धर्मासाठी युद्ध करणं. मग त्या युद्धामध्ये प्रसंगी प्राण गेले तरी चालतील, पण तो धर्म त्याने टिकवला पाहिजे. मग तो धर्म एकासाठीचा असेल, समाजासाठीचा असेल किंवा अजून विश्वासाठीचा असेल, पण त्याचा जो धर्म आहे त्या धर्माचं पालन करणं. आणि ते पालन कसं होईल तर धर्मासाठी युद्ध करून, तरच ती गोष्ट त्याच्यासाठी कल्याणकारक आहे. श्रेय, नाही का, धर्म्याद युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. त्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही क्षत्रियासाठी कल्याणकारक, श्रेयकारक अशी कोणतीही गोष्ट जगामध्ये नाहीये. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर पुढे कृष्ण काय म्हणतोय की यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभंते युद्धमिदृशम. आता हे सगळं जे असताना, नाही का, आज तू पार्थ जे आहे अर्जुना, हे सगळे लोक आपोआप समोर आलेले आहेत आणि त्यांना तू मारणारच. आणि त्यांना तू मारल्यानंतर काय आहे की तुझ्यासाठी आपोआपच स्वर्गाची दारही उघडणार आहेत. नाही का, आता हे स्वर्गाचं दार तुझ्यासाठी उघडणार आहे वगैरे वगैरे, हे सगळं काय, हे त्या यशस शरीराकडे घेऊन जाणारच आहे, हे त्या कीर्तिरूपी शरीराकडे घेऊन जाणारच आहे. नाही का, तीच गोष्ट कृष्ण इथं इनडायरेक्टली सांगतो. आधी, नंतर डायरेक्टली सांगतोच परत, पण आधी इनडायरेक्टली सांगतो. इथं काय म्हणतोय की मग हे जे समोर आलेलं आहे, मग स्वर्गाचं दार जे आहे ते अशा युद्धातूनच भाग्यवान क्षत्रियांसाठी उघडलं जातं. तो खरा भाग्यवान क्षत्रिय आहे. आणि हे भाग्य क्षत्रियांना लाभतं, खूप कमी क्षत्रियांना लाभतं. काय रोजच लढाया होतात, रोजच युद्ध होतात असं नाहीये. नाही का, तशी तर अर्जुनाने आजपर्यंत कितीतरी लढाया लढल्याच होत्या ना, पण त्या लढायांमधून त्याच्यासाठी स्वर्गाचा मार्ग उघडला असता की नाही हे माहित नाहीये. पण हे युद्ध कसं आहे, हे युद्ध हे धर्मयुद्ध आहे. आणि धर्मयुद्धामध्ये जर मेला तरी काय होणार आहे, नाही का, आधी सांगतोय कृष्ण, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा फोक्षसे महिम. जर तू मेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होणार आहेत, आणि जर तू जिंकलास तर पृथ्वीचं राज्य उपभोगणार आहेस. या दोन्ही गोष्टी कृष्ण तिथं क्लिअर करतोय त्याला आधीच. म्हणजे ते स्वर्ग जे आहे, स्वर्ग प्राप्ती म्हणजेच काय,
त्या कीर्तीचं एक साधन आहे, त्या यशाचं एक साधन आहे, नाही का? स्वर्ग म्हणजे काय? ती कीर्तीच आहे ना, ते एक यशच आहे. आणि तेच कृष्ण इथं सांगतोय त्याला की असं हे भाग्य खूप क्वचित क्षत्रियांना मिळतं आणि ते आता तुला मिळालेलं आहे. जसं राजा दिलीपाला आहे की त्या गायीसाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देणं, स्वतःच्या प्राणांची आहुती देणं, असा प्रसंग खूप क्वचित क्षत्रियांना आला असेल. किंवा तो शिबीराजाचा जो प्रसंग आहे, किंवा कर्णाचा जो कवच कुंडलांचा दानाचा प्रसंग आहे, किंवा असे बरेचसे प्रसंग आहेत की हे खूप कमी क्षत्रियांच्या वाट्याला आलेले. आणि त्याच्यात ते लोक खरे उतरल्यामुळं सहज त्यांना स्वर्गप्राप्ती झालेली असणार, किंवा मोक्षप्राप्ती झाली असेल, किंवा XYZ, आपल्याला ते पुढच्या गोष्टी माहित नाही, पण काहीतरी चांगलंच झालं असणार ना त्यांच्या जीवनात. मग तसंच आहे हे पण. आता पुढं काय म्हणतोय कृष्ण की अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि, असं तो सांगतोय. काय म्हणतोय की पण अर्जुना, जर तू हे युद्ध केलं नाहीस तर काय होणार आहे? तर स्वधर्म आणि कीर्ती ह्या दोन्ही गोष्टी गमावून तू पापाला जवळ करशील. बघा, आता इथं आधी इनडायरेक्टली सांगितलं कीर्तीविषयी, यशाविषयी, आता डायरेक्टली सांगतोय त्या कीर्तीविषयी, त्या यशाविषयी, नाही का? आपल्या मनात जो प्रश्न येतो ना की हे लोक जे फक्त यशासाठी जगलेले आहेत, जे लोक फक्त कीर्तीसाठी जगलेले आहेत, असे हे जे रघुवंशी राजे आहेत, मग त्यांचं जीवन एवढं उन्नत कसं काय मानायचं आपण? त्याचं कारण इथं गीता सांगते, त्याचं कारण इथं कृष्ण देतोय. काय म्हणतोय कृष्ण की ही जी हे जर तू धर्मयुद्ध केलं नाहीस अर्जुना, अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, हा जर संग्राम तू केला नाहीस, हे जर तू युद्ध लढलं नाहीस, तर मात्र काय होणार आहे? ततः स्वधर्मं कीर्तींच, स्वधर्म आणि कीर्ती ह्या दोनही गोष्टीच्या हित्वा, हित्वा म्हणजे सोडून किंवा त्यांच्यापासून लांब जाऊन, त्या गोष्टी गमावून तू काय करशील? पापम अवाप्स्यसि, की नाही का, पापालाच जवळ घेशील, पापालाच जवळ करशील, किंवा पापालाच प्राप्त होशील, नाही का? त्याच्यामुळं तू जर हे युद्ध केलं नाहीस तर तू कीर्तीपासून दूर जाणार आहेस, तू यशापासून दूर जाणार आहेस, नाही का? इतकं कीर्तीचं महत्व कृष्ण इथं सांगतोय की जो, आणि हे कोण सांगतोय? जो कृष्ण त्याच्या जीवनामध्ये कधीच कीर्तीसाठी जगलेलं नाही. असं जर आपण पाहिलं नॉर्मली त्याचं जीवन, तर कधीच कीर्तीसाठी जगलेलं नाहीये असा कृष्ण मात्र इथं अर्जुनाला काय सांगतोय की मग तू मात्र कीर्तीपासून दूर जाशील. म्हणजे बघा, कृष्ण समजणं ही गोष्टच तितकी अवघड आहे. एखाद्याला वाटेल अरे यार, हा म्हणजे कृष्ण बोलला एक आणि वागला एक, नाही का? इथं काय सांगतोय की कीर्तीसाठी तू जग, नाहीतर हे युद्ध नाही केलंस तर कीर्तीपासून तू लांब जाशील, असं अर्जुनाला सांगतोय. यशापासून तू लांब जाशील, स्वर्गापासून तू लांब जाशील. म्हणजे अल्टिमेट हा सगळं स्वर्ग, कीर्ती, यश ह्याच्यासाठीच सगळं सांगतोय. पण मग यांनी ह्याच्या स्वतःच्या जीवनात तर असं कधीच केलं नाही की ह्या गोष्टी मी जर केली तर मला स्वर्ग प्राप्त होणार नाही, असा विचारच कधी कृष्णाने केला नाही. जर मी खोटं बोललो तर मला स्वर्ग प्राप्त होणारच नाहीये, जर मी युद्धातून पळालो तर मला कसं काय स्वर्ग प्राप्त होणार, नाही का? किंवा जर मी खोट्याने युद्ध केलं तर मला कसं काय स्वर्ग प्राप्त होणार, नाही का? एकीकडे कृष्ण आहे की जो खोटं बोलून 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 त्यांनी युद्ध जिंकलेलं आहे, आणि मग एकीकडे भीष्म आहेत, नाही का? की नाही, स्त्री समोर आली की मी लढणार नाही. किंवा प्रत्येकाने असे भीष्मांसारखं जे चरित्र आहे, त्यांनी प्रत्येक युद्धाचे नियम कोणी ठरवलेत? सगळे भीष्मांनी ठरवलेले, आणि स्वतः भीष्म त्यानुसार वागलेले. मग असा माणूस श्रेष्ठ नाही वाटणार का? अशा माणसाला स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे ना. कृष्णासारख्या माणसाला कशाला स्वर्गात जागा दिली पाहिजे की जो प्रत्येक वेळेस त्यांनी नियम मोडूनच सगळी कामं केलेली आहेत. पण तरी आज कृष्णं वंदे जगद्गुरुम असं आपण सगळे म्हणतोय, नाही का? सुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. हा कृष्ण, हा जो जगताचा गुरु आहे, कैवर्तक केशव आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा समर्थ आहे. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो तर कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम म्हणतोय. हा जो पूर्ण पुरुषोत्तम आहे, हा समजून घेणं खूप अवघड आहे, त्याला समजणं खूप अवघड आहे. त्याच्या जीवनात ही द्वंद्व दिसतात आपल्याला अशी, की जो स्वतः कधी कीर्तीसाठी जगलेला नाहीये, पण अर्जुनाला मात्र सांगतोय की तू कीर्तीपासून दूर जाशील. म्हणजे याचा अर्थ काय? तू हे युद्ध कर, कशासाठी? कीर्तीसाठी युद्ध कर, स्वर्गासाठी, नाही का? जित्वा वा भोक्षसे महिम हतो वा प्राप्तसी स्वर्गम. त्या स्वर्गासाठी तू युद्ध कर, त्या कीर्तीसाठी तू युद्ध कर, त्या यशासाठी तू युद्ध कर.
हे तो अर्जुनाला परत परत सांगतोय तिथं. एक तर तुला धर्मासाठी नसेल करायचं ना तर ह्याच्यासाठी तरी कर, पण ते तू कर, हे कृष्ण अर्जुनाला तिथं सांगतोय. पण स्वतः मात्र जीवनात असं कधीच जगलेला दिसत नाहीये तो. हा कृष्ण समजणं खरंच खूप अवघड आहे. पण ह्याचा आपल्याला समजला नाही याचा अर्थ कृष्ण चुकीचा होता, कृष्ण शूद्र होता, क्षुल्लक होता एकदम, नाही का, असं मानणं हे चुकीचं आहे. कृष्ण हा अविवेकी होता हे मानणं चुकीचं आहे. आपल्याला कृष्ण समजला नाहीये ही आपली चूक आहे, नाही का. दिवसा आकाशात सूर्याकडे पाहताना सूर्याकडे पाहू शकतो का आपण? नाही पाहू शकत, नाही का. भर दुपारी उन्हात ज्यावेळेस 12 वाजता 1 वाजता सूर्याकडे बघायचंय, बघू शकतो का आपण? नाही बघू शकत ना. नुसतं प्रकाश प्रकाश दिसणार आपल्याला, बाकीचा असा एक्झॅक्ट सूर्य दिसणारच नाही या डोळ्यांनी. मग आता डोळ्यांनी एक्झॅक्ट सूर्याचा तो गोल जर दुपारी दिसतच नाहीये तर याचा अर्थ काय? आकाशात सूर्य नाहीच आहे का? ती तुझी चूक आहे की तुझ्या डोळ्यांनी तुला दिसत नाहीये. आणि ते आपल्याला दिसत नाही म्हणूनच महापुरुषांच्या डोळ्यातून आपल्याला पाहावं लागतं, की म्हणूनच महापुरुष तो दृष्टिकोनाचा जो चष्मा असतो एक तो आपल्याला देतात. भक्तीचा चष्मा असेल, वेगवेगळे चष्मे असतील, ते सगळे आपल्याला ते देतात संत महापुरुष सगळे, ऋषी मुनी. आणि त्या चष्म्यातून आपण बघायचं असतं, मग आपल्याला ते दिसतं, हा खरा तो असा आहे. म्हणून ह्या महापुरुष मध्ये असतात, देवाच्या आणि आपल्या मध्ये उभे राहणारे हे महापुरुष आहे, त्याच्यासाठी असतात की त्यांच्या खांद्यावरून आपल्याला पुढे बघायचं असतं, नाही का. वडील काय करतात, जेव्हा जत्रेत जातो आपण, त्या मुलाला लांबपर्यंत दिसत नाही, मग वडील त्याला खांद्यावरती घेतात, मग आता बघ, मग आता त्याला ते पुढचं दिसतं की नाही. तसे हे सगळे ऋषी मुनी संत हे जे सगळे आहेत हे आपले वडिलांप्रमाणे आहेत, की जोपर्यंत आपण त्यांच्या खांद्यावरती बसणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढची गोष्ट दिसणारच नाहीये. मग आपण म्हणणार नाही पुढे काही नाहीच आहे, किंवा पुढे जे आहे ते सगळं चुकीचंच आहे, किंवा असं काही नसतं जगात, हे आपण सगळं म्हणणार. कधीपर्यंत? जोपर्यंत आपण त्यांच्या खांद्यावरती बसत नाहीये, नाही का. हे संत ऋषी मुनी या सगळ्यांच्या खांद्यावरती आपल्याला त्याच्यासाठी बसायचंय, मग त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला भगवंताकडे बघायचंय, की मग भगवंत कसा आहे. ज्ञानेश्वरांना कसा वाटला, तुकारामांना कसा वाटला, एकनाथांना कसा वाटला, शंकराचार्यांना कसा वाटला, रामानुजाचार्यांना कसा वाटला, मध्वाचार्यांना कसा वाटला, प्रत्येकाला तो कसा वाटलेला आहे हे त्यांच्या दृष्टिकोनातून मला बघायचंय. का? कारण माझ्या डोळ्यांमध्ये तेवढी शक्ती नाहीये की मी त्याला पाहू शकेल, त्याचं तेज सामावून घेण्याची शक्तीच माझ्यामध्ये नाहीये. आणि जर ती शक्ती नसली तर मग मी त्याला दोष लावत फिरत राहतो. मग नाही, मग कृष्ण असाच होता, कृष्ण तसाच होता, यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं, सगळ्यांवरती दोष लावत मी फिरतो त्यावेळेस. पण त्याला समजून घेणं हे अवघड आहे, नाही का. तो कृष्ण इथं म्हणतोय अर्जुनाला, काय म्हणतोय, जर तू हे युद्ध केलं नाहीस, हे धर्मयुद्ध केलं नाहीस, नाही का, अथ चेत्त्वमिमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि, धर्म्यम संग्रामम न करिष्यसि, हे जर तू धर्मयुद्ध केलं नाहीस तर काय होणार आहे, ततः स्वधर्मं कीर्तींच हि त्वा पापमवाप्स्यसि, तर मात्र तू स्वधर्म आणि कीर्ती, नाही का, स्वधर्मापासून पण दूर जाशील आणि कीर्तीपासून पण दूर जाशील, दोन्ही गोष्टींपासून दूर जाशील. आणि पापमवाप्स्यसि, आणि पापाला जवळ करशील. त्यामुळे तू अर्जुना असं करू नकोस, हे युद्ध तू लढ, असं कृष्ण तिथं परत परत वारंवार त्याला सांगतोय. पुढे काय म्हणतोय कृष्ण, अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य कीर्ती मरणाद तिरिच्यते, नाही का. आता म्हणजे दिलीप जो सिंहाला इथं सांगतोय तीच गोष्ट अर्जुनाला पण कृष्णाने सांगितलेली आहे, तीच गोष्ट सेम, काहीच फरक नाहीये. की काय म्हणतोय तो, अथ अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्ती मरणादतिरिच्यते, असा तो सांगतो. काय म्हणतोय तो, तसेच सर्व लोक जे आहेत ह्या पृथ्वी तलावरचे जे सगळे लोक आहेत ना, ते सगळे लोक काय करतील, चिरकाळ तुझी अपकीर्तीच सांगत राहतील, नाही का. अकीर्ती, अकीर्ती म्हणजेच अपकीर्ती, निंदा ज्याला आपण म्हणूया आपल्या भाषेमध्ये. तर लोक, पृथ्वीवरचे लोक आहेत हे कायम तुझी निंदाच करत राहतील, तुझी अपकीर्तीच करत राहतील, अकीर्तीच करत राहतील. ज्याला चुकीची कीर्ती म्हणतो ना आपण, अपकीर्ती, निंदा, तीच लोक तुझी करत राहणार आहेत, तीच अपकीर्ती तुझी लोक सांगत राहतील. इतिहास जे तुझ्यावरती ताशेरे सोडत राहील दरवेळेस. आणि काय म्हणतात ते, संभावितस्य च कीर्ती ही मरणादतिरिच्यते, आणि जो एखादा असा सन्माननीय पुरुष आहे, नाही का, सन्माननीय पुरुष आहे, किंवा
ज्याला असं वाटतंय की मला धर्माला अनुसरून असं जीवन जगायचंय, ज्याला स्वतःचा आत्मगौरव, अस्मिता, तेजस्वीता हे सगळे गुण ज्याच्यामध्ये आहेत, असा जो माणूस आहे, असा जो महापुरुष आहे, असा जो सन्माननीय व्यक्ती आहे, त्या महापुरुषाला मात्र अपकीर्ती ही मरणाहून सुद्धा दुस्सह वाटते, असं तो म्हणते. मरणादतिरिच्यते. म्हणजे त्याला दरवेळेस असं वाटतं की एक वेळेस मला मरण आलं तरी चालेल, पण ही अपकीर्ती माझ्या वाट्याला नको. हे कोणाला वाटतंय? जो आत्मगौरव, आत्मसन्मान किंवा तेजस्विता, अस्मिता अशा गुणांनी युक्त असलेला माणूस आहे, त्याला मात्र कधी पण अपकीर्ती ही मरणापेक्षा श्रेष्ठ वाटते, कधीही. असं कृष्ण अर्जुनाला म्हणतो इथं. म्हणजे बघा, गीता वाचणं वेगळं आहे आणि गीता समजणं वेगळं आहे. वाचतो आपण सगळे, पण ती कधी कुठं अप्लाय करायची, कधी कुठं कसं जगायचं हे समजणं खूप अवघड आहे. गीता पाठ करणारे बरेच जण असतात, गीता सांगणारे बरेच जण असतात, पण ती गीता समजणं, त्या गीतेतलं ते द्वंद्व समजणं, प्रत्येक वेळेस ज्या वेळेस गीता काय म्हणते आणि त्यावेळेस गीता काय म्हणते हे समजणं आणि त्यानुसार स्वतःचं जीवन जगायला सुरुवात करणं, तसं जीवन जगणं, ही गोष्ट खूप अवघड आहे. म्हणजे पहिली तर गीता समजणंच अवघड आहे आणि दुसरी समजली तर मग ते जगणं अवघड आहे. पण अवघड आहे म्हणून ती गोष्ट सोडून देता कामा नये. त्या आमच्या एक बाई होत्या, आता खूप वयस्कर आहेत त्या, आमचा दुसरा वर्ग असतो तिथं, त्या सांगत होत्या की त्यावेळेस त्या एकदम ज्यावेळेस तरुण होत्या त्यावेळेस त्यांना असं खूप वाटायचं की मी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. आता वाचायला घेतल्यानंतर थोडी वाचली, काही पानं, काही अध्याय वाचले असतील, तर त्यांना ते काही समजायचंच नाही, कारण ती भाषा प्राकृतातली आहे ना, ती आपल्याला समजणार नाही. मराठी जरी असली पण तरी ती प्राकृत मराठी, ती काय समजे ना. आणि समजत नाही म्हणून त्यांनी सोडून दिली. मग आता काय, ते समजतच नाही तर काय आहे ना. मग त्यांना त्यांचे कोणीतरी शिक्षक त्या काळातले कोणीतरी भेटले आणि मग त्यांनी सांगितलं, अरे असं नाही करायचं, तू त्या ज्ञानेश्वरीकडे जरा प्रेमाने जा, प्रेमाने वाच, तिला आपली आई म्हणून जा तिच्याकडे आणि मग वाच थोडस, नाही का, हळुवारपणे. आज वाच, उद्या वाच, 4 वेळेस वाच, 10 वेळेस वाच, कधीतरी ती तुला लक्षात येईल, कधीतरी ती तुला समजू लागेल. नाही का, एखादा वाक्य असतं नाही का, आपण नाही का एखादा पॅरेग्राफ पटापट पटापट वाचत जातो, पण कुठंतरी पटापट वाचताना आपल्याला त्याचा अर्थ लागत नाही का, कारण आपण तिथे पटापट चाललेलो असतो. मग 1 मिनिट यार, काय म्हणायचं होतं नेमकं इथं बरं, चला मग आपण ते वाचत असताना परत थोडस 2 ओळी मागे जातो आणि परत तिथपासून सुरुवात करतो की अच्छा 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 अच्छा, हा असं म्हणायचंय का यांना. म्हणजे काय झालं, पहिल्यांदा जी माझी गती होती त्याच गतीमध्ये मी गेलो आणि त्याच्यामुळे मला ती समजलंच नाही. काही वेळेस मला माझी स्पीड स्लो करावा लागतो, काही वेळेस परत परत जावं लागतं, काही वेळेस पुन्हा पुन्हा ती गोष्ट करावी लागते. आणि कृतश्च पुन्हा पुन्हा करणं नाम इति अभ्यास, की केलेलीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे त्याचं नाव अभ्यास. ती गोष्ट जर मी पुन्हा पुन्हा केलीच नाही तर ती मला कधी समजणारच नाही ना. आणि असं म्हणून मग त्यांनी त्यांना सांगितलं की असं तू ज्ञानेश्वरी बघ, परत परत वाच, परत परत वाच. आणि त्या म्हटलं की मी त्याच्यासाठी तब्बल 15 वर्ष वगैरे घालवली माझी परत परत वाचण्यामध्ये. आणि मग मला नंतर हळूहळू ती ज्ञानेश्वरी कळायला लागली, त्यांना काय म्हणायचंय, कुठं काय म्हणायचंय, एक्झॅक्ट त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ जरी नाही कळाला तरी त्याच्यातून काय भाव सांगायचंय, ज्ञानेश्वरांना इथं काय उदाहरण द्यायचंय, काय सिद्धांत सांगायचा, ह्या सगळ्या गोष्टी मला समजत गेल्या. मग तसंच आहे ही गीता आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तसं आहे, मला परत परत ते वाचलं पाहिजे, परत परत त्याच्यात गेलं पाहिजे आणि त्याला रिलेट करता आलं पाहिजे दुसरीकडं. नाहीतर रिलेट जर मी त्याला केलं नाही मग प्रश्न असे पडणारच आहेत की यार दिलीपाला काय गरज होती कीर्तीसाठी जगण्याची, रामाला काय गरज होती कीर्तीसाठी जगण्याची. त्याचं कारण इथं गीतात येते, कृष्ण जरी ते जगलं नाही तरी कृष्ण सांगतो इथं ते. मग आता कृष्ण जगला की नाही तसं, ह्याच्यावरती आपण थोडासा विचार करू ना जरा. नाहीतर मग असं होईल ना की जो तसा बोललाच नाहीये, म्हणजे ज्यांनी तसं जीवनात जगलेलाच नाही आणि नुसता तशी बडबडच करत गेलेला आहे, मग त्याला लोक कोणीच कधी नमस्कार करत नाहीयेत. नाही का, समाज जो तसं बोलतो आणि जो तसं वागतो त्याच्याच समोर समाज झुकतो ना. जो बोलतो एक आणि वागतो एक, त्याच्या समोर कधीच समाज झुकतच नाही. आणि हा जर माणूस असा असेल की बोलला एक आणि वागला एक, की कीर्तीसाठी कधी जगलाच नाही, पण इथं अर्जुनाला तर मात्र कीर्तीसाठीच जगायला सांगतोय, यशासाठीच जगायला सांगतो, असं जर कृष्ण असेल
तर तो कसा काय बरं जगाचा गुरु होईल? कसा काय कृष्णम वंदे जगद्गुरु होईल? कृष्णम वंदे जगद्गुरुम आहेच, नो डाऊट. पण तो कसा आहे हे सगळं आपण ह्या प्रश्नावरती जरा चिंतन केलं पाहिजे ना. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे आणि हिला जर आपण समजलो नाही तर पाश्चात्यांपर्यंत आपण काय नेणार आहे ती? पुढच्या पाश्चात्य सोडा, पुढच्या पिढीला काय देणार आहे आपण? जर आपल्यालाच कृष्ण समजला नसेल तर आपण काय देणार आहे पुढच्या पिढीला? नुसतं जन्माष्टमीच्या दिवशी जायचं, दहीहंडी फोडायची, दही लोणी खायचं, ह्याच्याने तो कृष्ण कधीच आपण समजू शकणार नाहीये. त्याच्यासाठी मला कृष्णाचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यासाठी मला कृष्ण परत परत वाचावा लागेल. त्याच्यासाठी त्याचे विचार मला वाचावे लागेल. त्याची गीता मला वाचावी लागेल. त्याचं जीवन मला अभ्यासावं लागेल. तेव्हा तो कृष्ण समजेल. मग ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे ना, की जो कृष्ण इथं म्हणतोय की तसं जर तू नाही केलंस तर काय होणार आहे? हे सगळे लोक कायम तुझी निंदा करत राहणार आहेत, कायम तुझी अपकीर्ती करत राहणार आहेत. आणि मग तसं जर झालं तर सन्माननीय पुरुषाला कधीच अपकीर्तीपेक्षा मरण हे श्रेष्ठ वाटतं, कधीही नाही का? किंवा मरणापेक्षा अपकीर्ती ही जास्त दुस्सह वाटते, सहन करायला कठीण अशी वाटते. त्याला वाटतं अपकीर्ती नको मला, मी मेलो तरी चालेल पण अपकीर्ती नको मला. असं हे कृष्णाचं जीवन आहे. किंवा असं कृष्ण इथं सांगतोय. कृष्णाचं जीवन म्हणण्यापेक्षा रादर कृष्ण इथं सांगतोय अर्जुनाला. पण तेच इतर लोक जर पाहिले आपण तर पुन्हा बघा, आता ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांच्या जीवनात अपकीर्ती झाली की नाही? लोकनिंदा झाली की नाही? तुकाराम महाराज आहेत, त्यांच्या जीवनामध्ये लोकनिंदा होती का नाही? अरे ह्या सगळ्या लोकांना कोणी कोणाला वाळीत टाकले, कोणावरती शेणाचे गोळे फेकलेत, कोणावरती अजून काय काय केलेले, चिखल फेकलेला असेल, त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे लोकनिंदा परत ह्यांच्या जीवनात आली की नाही? तर आली. मग हे लोक सन्माननीय नाही आहेत का? कारण कृष्ण तर इथं म्हणतोय ना की सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती ही नेहमी मरणाहून सुद्धा दुस्सह वाटते, दुष्कर वाटते, असहनीय वाटते. की तो लोकनिंदेपेक्षा मरण पत्करतो त्यावेळेस, की नको मला लोकांची निंदा नको, त्याच्यापेक्षा मी मेलेलो कधी पण बरं ना. आणि म्हणून तू अर्जुना लढ असं कृष्ण त्याला सांगतोय. मग तसं ह्या संतांना वाटलं नाही का कधी? तुकाराम महाराजांना अरे यार लोक माझ्यावरती शेण फेकतायत, त्याच्यापेक्षा मी तर मरूनच जातो. तेव्हा तुला तर माहिती आहे माझं जीवन काय आहे, सगळं कसं आहे कसं आहे, मग मी तुझ्याच शरणामध्ये येतो, मी माझं जीवन सोडून देतो, त्यागून देतो. असं त्यांनी का बरं केले नाही? म्हणजे बघा ह्या सगळ्यांचं जीवन जर आपण पाहिलं तर कुठंतरी आपल्याला परत द्वंद्व दिसतंय. प्रत्येकाच्या जीवनात हे द्वंद्व दिसतंय. मग तुकाराम महाराज गीतेनुसार जगले का नाहीत? ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी गीता सांगितली आपल्याला सगळ्यांना, ते स्वतः गीतेनुसार जगले की नाही? कारण गीता तर म्हणते की ते अपकीर्तीपेक्षा मरण श्रेष्ठ आहे सन्माननीय पुरुषांसाठी, नाही का? जे संभावित असते, जे सन्माननीय पुरुष आहेत त्यांच्यासाठी मात्र ह्या गोष्टी मरणात अतिरिच्यते, अकीर्ती ही मरणापेक्षा पण दुस्सहनीय आहे, त्याच्यापेक्षा मरण बरं. मग तसं या लोकांचं का बरं नाही झालं? शंकराचार्य होते, शंकराचार्यांची किती अपकीर्ती झालेली आहे. सगळे त्यावेळेसचे नंबूद्री ब्राह्मण असतील किंवा सगळे जे लोक आहेत त्यांनी जवळपास शंकराचार्यांना एवढं वाळीत टाकलेलं होतं की शंकराचार्यांची ज्यावेळेस आई वारली आणि आईचं शव घेऊन ज्यावेळेस तिच्यावरती अंत्यसंस्कार करायचे होते, समाजातला एकही माणूस त्या ब्राह्मणांनी पुढे येऊ दिला नाही, अजिबात नाही. कोणीही ह्याच्या आईच्या शवाला हात लावायचा नाही किंवा त्याच्या कर्मासाठी कोणीही जायचं नाही, असा आदेश काढलेला होता त्यावेळेसच्या समाजामध्ये. आणि हा सगळा आदेश असताना कोणीच आलं नाही, तंतोतंत कोणीच आलं नाही, एकही माणूस, अगदी अक्षरशः एकही माणूस आला नव्हता. आणि त्यावेळेस हा एवढा लहान 14-15 वर्षाचा जो बालक होता, त्यांनी काय केलं, त्या आपल्या आईला घेऊन तो स्मशानाकडे निघाला होता, पण त्याला एकट्याला आईचं वजन झेपत नव्हतं, की तेवढं ओढत नव्हतं त्याला. तर त्याने अक्षरशः कुऱ्हाडीने आपल्या आईचे 3 तुकडे केलेले आहेत आणि ते 3 तुकडे घेऊन तो शंकर नावाचा जो एवढा मोठा आचार्य झालेला आहे, आद्य जगद्गुरु शंकराचार्य जे आहेत, श्रीमद आद्य शंकराचार्य, तो 14 वर्षाचा बालक इथून आईला घेऊन गेलेला आहे. म्हणजे एवढी लोकांनी निंदा केलेली आहे. मग एवढ्या निंदेपेक्षा तर मी माझं जीवन जगणं सोडून दिलं पाहिजे ना, मरण बरं. लोकांनी अपकीर्ती करण्यापेक्षा मी तर मेलेलो बरं, हा विचार त्यांनी कधी केला का? नाही दिसत. मग आता ह्या लोकांना गीता कळाली होती का नाही? किंवा हे लोक गीतेप्रमाणे जगलेत का नाही?
तर नक्कीच जगलेले आहेत. पण ते कसे जगलेले आहेत, का जगलेले आहेत आणि कशी त्यांच्या जीवनामध्ये ती गीता उतरलेली आहे ह्याचा अभ्यास मी केला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं ते संस्कृतीचा अभ्यास होईल. तर खऱ्या अर्थानं मी माझ्या संस्कृतीला समजू शकेल. तर खऱ्या अर्थानं मी तिचं रुदन थांबवू शकेल, रडणं थांबवू शकेल. तर खऱ्या अर्थानं ती संस्कृती पुन्हा एक प्रफुल्लित ताजीतवानी होऊन पुन्हा एक नव्या दमाने श्वास घेऊ शकेल. तर तिचा सुगंध सगळीकडे दरवळेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी करणारं कोण आहेत, आता ती जबाबदारी आपल्यावरती आहे. म्हणून आपण कधीतरी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, नाही का. म्हणून ज्या अर्जुनाला कृष्ण सांगतो येतं की मरणात तिरिच्यते, त्यामुळं ही जी कीर्ती आहे, अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्ती ही मरणात तिरिच्यते, की त्या अपकीर्तीपेक्षा तर सन्माननीय पुरुषाला कधीही मरण हेच श्रेष्ठ असलं पाहिजे. असं लोकनिंदे खातर जगण्यापेक्षा, म्हणजे लोकनिंदा स्वीकार करत जगण्यापेक्षा मरण आलेलं कधी पण श्रेष्ठ ना. ज्ञानेश्वरांचे आई वडील होते, त्यांनी स्वतःचा जीव दिला की नाही, आत्महत्या केली. कशासाठी? त्या लोकनिंदेपायी, की आज लोक ह्याच्यामुळे निंदा करतायत ना, ठीक आहे मग आज आम्ही मरतो, मग ती लोकनिंदा बंद होईल आणि आमच्या मुलांना चांगलं जीवन पुढे जगता येईल. त्या लोकनिंदेसाठी स्वतःचे प्राण गमावले की नाही. पण ती गोष्ट मात्र पुढे ज्ञानेश्वरांनी केलेली नाहीये, की लोकनिंदा आहे चाललेली आहे. लोकांनी पुढे त्यांची निंदा केली नाही का? केलीच ना. आई वडील जरी गेले तरी लोकांनी ज्ञानेश्वरांना वाळीतच टाकलेलं होतं अजूनही. त्याच्यासाठी त्यांना आळंदीला जायला लागलं, कुठं पैठणला जायला लागलं, का अजून कुठं कुठं जायला लागलं ती पत्र मागायला, की नाही आम्हाला शुद्ध करून घ्या, आम्हाला परत धर्मामध्ये घ्या, आम्हाला परत समाजामध्ये घ्या. ह्याच्यासाठी त्या माणसाला दारोदार हिंडावं लागलेलं आहे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही त्यांना कोणी घेतलेलं नाहीये परत. आणि एवढं सगळं असताना मग त्या माणसाला काय वाटायला नको का, की ज्याच्यासाठी माझ्या आई वडिलांनी प्राण दिलेले आहेत तर मी पण तीच गोष्ट केली पाहिजे, की या लोकनिंदेचं जीवन जगण्यापेक्षा तर मेलेलं बरं. पण तरी ज्ञानेश्वरांनी असं केलेलं नाही कधी. निवृत्ती महाराजांनी म्हणा, कोणीच, ती चारही भावंड होती, एकानेही तसं केलेलं नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकानेही तसं केलेलं नाही. मग आता ही जी कॉन्ट्रोवर्सी आहे सगळी, ती जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, त्याचा आपण जोपर्यंत विचार करणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या संस्कृतीला, आपल्या धर्माला, आपल्या परंपरेला, आपल्या रूढींना, आपल्या वेदांना, उपनिषदांना समजूच शकणार नाही आपण. त्याच्यासाठी या सगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. नुसतं रघुवंश वाचणं, नुसतं त्याचा भावार्थ काय ते शब्दार्थ जाणून घेणं, ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत. तर ही सगळी संस्कृती समजून घेणं ही गोष्ट त्यातली महत्वाची आहे. ठीक आहे. अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्ती मरणाद तिरिच्यते. असं आहे. आता अजून असं बरंच आहे, पण आपला जो अकीर्ती किंवा कीर्ती हा जो विषय होता आपला, यशः शरीरे भव मे दयालु, हा जो काल आपला विषय झाला, तर त्याच्या संदर्भात हे जे आपल्या डोक्यात प्रश्न रुळत असतात ना, की असं कसं काय, तर म्हणून म्हटलं थोडीशी याची आपण चर्चा करू जरा. कारण बऱ्याच जणांच्या डोक्यात हे प्रश्न घोळतच असतात. आता इथं म्हणून मी परत रोज रोज म्हणत असतो, सगळं आपला वर्ग शेवटी झाल्यावरती कोणाला काही प्रश्न आहे का, पण इथं कोणी विचारत नाही. मग सगळे नंतर पर्सनली विचारत राहतात. इथं जर आपण विचारलं तर काय होतंय, तो एकच प्रश्न एकाच वेळेस 10 जणांना पडलेला असतो, किंवा ज्यांना पडला नसेल तर निदान त्यांना तो प्रश्न पण कळतो, ते उत्तर पण काहीतरी कळतं सगळे. आता आणि मी पण काय असं नाही की मलाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, अशातलाही काही भाग नाही. उलट इथं जर प्रश्न विचारला तर आता आपण समजा जे 30 लोक आहेत, तर 30 पैकी बाकी 29 पैकी अजून कोणाला माहिती असेल तर तो पण सांगू शकतो. त्याच्याकडून आपल्यालाही 2 गोष्टी कळू शकतात ना. म्हणून हे जे विचारणं असतंय की कोणाला काही विचारायचं आहे का. पण आता कसं आहे, प्रश्न म्हणजे ज्याला आपण म्हणू ना, की अशा लोकांसमोर बोलणं की ज्यांना कधीही प्रश्न पडत नाहीत, हे खूप अवघड असतं. म्हणजे जसं आहे ना, त्या ह्याच्यामध्ये आहे की अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मालिक मालिक मालिक, असं आहे. ते म्हणतं की इतर कर्म फलानी यदृच्छया विलिखितानि सहे चतुरानन अरसिकेषु कवित्व निवेदनम
शिरसी मालिक 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 असं तिथं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? इतर कर्म फलानी यदृच्छया, की इतर कोणतंही कर्मफळ तुम्हाला दे, तुझ्या इच्छेने तुम्हाला दे. यदृच्छया म्हणजेच भगवंता तुझ्या इच्छेने, हे परब्रह्मा तुझ्या इच्छेने तुम्हाला इतर कोणत्याही कर्मांची फळं मला कशीही दे, नाही का. विलिखितानि सहे चतुरान, चतुरान म्हणजे चार तोंड असलेला, म्हणजेच कोण? ब्रह्मा, नाही का. कारण माझा सगळ्या जीवनाचा लेखाजोखा तो ब्रह्मा लिहित असतो आणि त्याच्यानुसार तो मला सगळ्या कर्मफळ देत असतो पुढं, अशी एक मान्यता आहे. मग त्या ब्रह्माला उद्देशून हा म्हणतोय की इतर कर्म फलानी यदृच्छया विलिखितानि सहे चतुरानन, की हे चतुरानना, हे ब्रह्मा, हे चार तोंड असलेल्या चतुरानन, चतु आनन, नाही का, चतुर आनन, चार तोंड असलेला हे ब्रह्मा, तू काय कर, माझ्या माथी, माझ्या भाळी, माझ्या नशिबी इतर सगळी कर्मफळ लिही, नाही का. इतर तुला जे काय शिक्षा द्यायच्या, जी काय चांगली गोष्टी द्यायच्या, सगळ्या गोष्टी तू माझ्या भाती लिही, पण काय करू नकोस, इतर कर्म फलानी यदृच्छया विलिखितानि सहे चतुरानन. पुढे तो काय म्हणतोय? अरसिकेषु कवित्व निवेदनम, नाही का. एक कवी आहे, तो कवी ब्रह्मालाही प्रार्थना करतोय, नाही का. समजा कालिदासासारखा एखादा कोणी महान कवी आहे, श्रेष्ठ कवी आहे, तो ब्रह्माला प्रार्थना करतोय. काय प्रार्थना करतोय? की माझ्या भाळी, माझ्या माती, माझ्या नशिबी तू इतर कोणतीही कर्मफळ लिही, ती सगळी मी आनंदाने स्वीकारेल, पण एक कर्मफळ मात्र माझ्या माथी कधीच नको लिहू. ते कोणतं? अरसिकेषु कवित्व निवेदनम. अरसिक जे लोक आहेत, ज्यांना काव्याची, कवितेची, त्याच्याबद्दलची काही ओढच नाहीये, त्याच्याबद्दल ते अरसिक आहेत, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसते, नाही का. ज्याला आपण दर्दी रसिक नाहीयेत असं म्हणूया, असे जे आहेत अरसिक, त्यांच्या समोर कधीही अरसिकेषु कवित्व निवेदनम, त्यांच्या समोर कधीही काव्य निवेदन करणं, काव्य वाचन करणं, माझं कविता सांगणं, माझ्या कविता बोलून दाखवणं, अशा अरसिक लोकांसमोर ही गोष्ट मात्र माझ्या माथी कधीच तू लिहू नकोस. अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मालिक मालिक मालिक. अरे नको लिहूस, नको लिहूस, नको लिहूस, ही गोष्ट माझ्या माथी मात्र कधीच नको लिहूस तू. कोणती? की जे अरसिक लोक आहेत, ज्यांना काव्याची, कवितेची, कवीची काही एक मात्र काडी मात्र जाण नाही आणि त्याचं त्यांना काही घेणं देणं नाहीये, अशा लोकांच्या समोर मात्र तू मला कधीही कविता करायला लावू नकोस. असा तो कवी तिथं ब्रह्मदेवाला प्रार्थना करतोय की तेवढी एक शिक्षा फक्त माझ्या माथी कधीच मारू नकोस, कारण मी कवी आहे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात दुष्कर काम माझ्यासाठी कोणताच नसणार आहे, आणि ती गोष्ट माझ्या माथी तू कधीच लिहू नकोस. मग तसंच होतं की एखादा जर वक्ता बोलत असेल, एखादा समोरचा जर काही सांगत असेल आणि त्याच्या समोर ऐकणारे किंवा जे कोणी श्रोते असतील त्यांना जर कधी प्रश्न पडत नसतील, ते जर कधी विचार करत नसतील त्याच्यावरती, नाही का, नुसतंच आज एक गोष्ट ऐकलेली आणि सोडून पुढे गेलेले आहेत, उद्या विचारलं त्याच्यातलं तर काही माहित नसतं, किंवा उद्या त्याच्यातून माझ्या जीवनात काय घेतलं हे काही माहित नसतं, किंवा त्याच्यावर काही कधी विचारही केलेला नसतो, असा जर श्रोतृवर्ग समोर असेल तर ते त्या वक्त्याचं पण एक दुर्भाग्य असू शकतं की समोरच्याला काही प्रश्न पडतच नाहीये. आणि प्रश्न पडत नाहीये हे का बरं? प्रश्न कोणाकोणाला पडतात? जो विचार करतो त्यालाच प्रश्न पडतो ना. तो विचार करतच नाहीये त्याला कधीच प्रश्न पडत नाही. ठीक आहे. आणि म्हणून गीता पण तिथं म्हणते, काय म्हणते? जिज्ञासूरपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते वगैरे वगैरे, नाही का. किंवा असं बऱ्याचदा येत आहे गीतेमध्ये जिज्ञासू असणं, ही जिज्ञासा ही जी वृत्ती आहे ती वारंवार गीतेने हायलाइट केलेली आहे. विद्यार्थ्याचं लक्षण काय आहे ते गीता सांगते की जिज्ञासू असला पाहिजे तो, नाही का. आता तो विद्यार्थी म्हणून आपण काय सगळे विद्यार्थी असं नाहीये, पण निदान मला माझ्या संस्कृतीविषयीची काहीतरी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. ती होते का ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि म्हणजे असं म्हणणं नाहीये की इथंच आपण काहीतरी हे केलं पाहिजे, पण निदान हे ऐकल्यानंतर जर डोक्यात काही प्रश्न निर्माण झालेला असेल तर त्या प्रश्नाचं कुठंतरी शोध घ्यायला पण सुरुवात केली पाहिजे. काहीतरी त्याच्यासाठी 4 पुस्तकं वाचली पाहिजेत, त्याच्यासाठी काहीतरी सगळ्यांकडे साधनं आहेत, वेगवेगळे इंटरनेट आहे, अजून काय काय पुस्तकं आहेत, लायब्ररी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. थोडं तिथपर्यंत गेलं पाहिजे. एखादा अभ्यासू माणूस असेल त्याच्याशी चर्चा केली पाहिजे, किंवा इतर ज्या पण काही गोष्टी असतील. पण ते केल्याशिवाय मी माझी संस्कृती समजू शकणार नाहीये. नुसतंच एखादी गोष्ट ऐकून आला
नाही का, कारण ऐकायला तर सगळेच लोक जातात ना, कीर्तन असतात, कीर्तनांमध्ये सगळे म्हातारे कोतारी माणसं सगळे लोक जातात, प्रत्येक जण तिथं ऐकायला जातं. पण कोण कशाला ऐकायला जातं, तर कोण कशासाठी ऐकायला जातं नाही का. तुकाराम महाराजांचा तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकदा तुकाराम महाराज कीर्तन करत होते आणि कीर्तनाला ही एवढी गर्दी आली होती आणि ती गर्दी पाहून खूप छान वाटलं, अरे वा किती छान किती छान. आणि तुकाराम महाराज कीर्तन त्यांचं सुरू झालं. आता कीर्तन सुरू झालं ते लोकांना काय कंटाळवाणं वाटायला लागलं, काय झालं माहित नाही. सगळेजण एक 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 करून तिथून निघून गेले. आणि ज्यावेळेस संपूर्ण कीर्तन संपलं, कारण एकदा हे लोक जे होते तुकाराम वगैरे हे जे सगळे लोक आहेत, निवृत्ती ज्ञानदेव एक नाही का, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, हे सगळे जेवढे पण संत झाले, ह्या संतांनी कधीच माणसांसाठी कीर्तन केलेली नाहीत, समाजासाठी कीर्तन केलेली नाही. त्यांची कीर्तन होती ही कायम ती देवासाठीच होती नाही का. हे लोक कीर्तन करायचे तर डायरेक्ट ते देवालाच ऐकवायचे नाही का. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग हरी, जे काय असेल ते, पुढे नाचे देव पांडुरंग हरी. तर हे लोक त्या देवासाठी कीर्तन करायचे. आणि तसंच होतं, हे तुकाराम महाराजांचं कीर्तन पण ते पांडुरंगासाठी करत होते, ते देवासाठी करत होते, या लोकांसाठी नव्हते करत. आणि तसं असताना जेव्हा कीर्तन संपलं, जेव्हा तुकाराम महाराज पुन्हा भानावरती आले आणि त्यांनी समोर पाहिलं, तर त्यावेळेस समोर एकच माणूस बसलेला होता. त्यांना किती बरं वाटलं, हा नशीब रे बाबा, तू तरी आहेस निदान नाही का, तू तरी तेवढा बसलेला आहेस. आणि खूप बरं वाटलं त्यांना की निदान एकाने तरी कीर्तन ऐकलं बसावं. आणि त्यावेळेस तो तुकाराम महाराजांना म्हणला, अहो नाही 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 नाही, ते काय मी तुमचं कीर्तन ऐकायला म्हणून नव्हतं बसलो, पण तुम्ही जिथं उभं राहून कीर्तन करताय ना, त्याच्या खाली जी घोंगडी आहे का, ती घोंगडी माझ्या घरची आहे. ती घोंगडी घेण्यासाठी मी इथं थांबलेलो आहे. मग तुमचं कीर्तन संपलं का ती घोंगडी घेऊन मी निघून जाणार, म्हणून मी इथं थांबलोय, नाही तर मी पण नसतो थांबलो. म्हणजे असे लोक आहेत की कोण कशासाठी येईल हे सांगता येत नाही नाही का. तसं आता आपण पण 30 जण आहोत इथं, आता कोण कशासाठी ऐकतंय, कोण कशासाठी नाही ऐकत आहे, हे कोणाच्या डोक्यात काय चाललंय हे आपण सांगू शकत नाही ना. कोणी इतर काही काम करत असेल, कोणी अजून कोणाचं काय चाललेलं असेल, कोणी नुसतं ऑडिओ सुरू करून ठेवलेला आहे, तो दात घासतोय इकडे एकीकडं मग ऐकतोय, कोणी अजून काय करतोय, कोणी झोपलेलंच अजून आथरुणात, कोणाचं काय आपल्याला माहित नाही की कोण कशासाठी आहे. कोणाला वाटतंय काहीतरी बुवा सकाळी चांगलं ऐकायला मिळतंय, घ्या ऐकून. कोणी म्हणतंय नाही चला काहीतरी संस्कृत शब्द दोन कानावरती पडतायत त्याच्यासाठी घ्या ऐकून. कोणी अजून काय, प्रत्येकाचे हेतू ह्याच्या मागचे वेगळे असतील, आपल्याला माहित नाही येते. पण तसा माणूस गीतेला अपेक्षित नाहीये नाही का, जिज्ञासू. आणि जर मी जिज्ञासा बुद्धीने संस्कृतीकडे जर गेलो नाही, तर ती संस्कृती सुद्धा कधीच माझ्या जवळ येणार नाही किंवा मला कधीच उचलून घेणार नाहीये. हा सगळा थोडासा विचार आपण असा केला पाहिजे सगळ्या अँगलने, की यशस् शरीरे भवमे दयालू, असं जर हा राजा इथं सांगतोय की माझ्या यशरूपी शरीरावरती तरी तू दयाळू हो, निदान त्याच्यासाठी तरी तू मला खा, त्याच्यासाठी तरी तू त्या गायीला सोडून दे. जर तू नाही सोडलंस गायीला तर लोक उद्या माझी निंदा करणारच आहेत. आणि त्या लोकनिंदेला घेऊन जगण्यापेक्षा कधी पण मेलेलं बरं नाही का, कधी पण हे शरीर त्यागलेलं बरं, असंच मला वाटतंय. आणि अशीच माझी संस्कृती आहे. त्याच्यामुळे तरी तू निदान तेवढी गोष्ट कर. हा जो विचार आहे हा गीतेचाच विचार आहे ना. जी गीता सांगते इथं, अकीर्तींच्या विभूत आणि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च अकीर्ती मरणादतिरिच्यते. कर्णभारम नावाचं एक छोटस नाटक आहे. तर कर्णभारम मध्ये कर्णाची सगळी स्थिती सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये पण असंच आहे की तिथं पण तो तेच सांगतो, हातो वा आपल्या अप्ससी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम वगैरे वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं ते कर्णाला पण तेच सांगितलेलं आहे. तू मेलास तर स्वर्ग प्राप्ती होईल, जिंकलास तर राज्याचा उपभोग घेशील, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हुतंच दत्तंच तथैव तिष्ठती नाही का. एखादी हवन केलेली गोष्ट आहे, एखादी दिलेली गोष्ट आहे, ती मात्र कायम तशीच राहते, तिची कीर्ती मात्र तशीच राहते, त्याची कीर्ती कधीही कमी होऊ शकत नाही. एखाद्याला दिलेली गोष्ट आहे, एखाद्यासाठी हवन केलेली गोष्ट आहे, त्याचं फळ कायम मिळतच राहतं. मग आता इथं या गायीच्या रक्षणासाठी असं ते कर्णभारम मधलं ते वाक्य आहे, हुतंच दत्तंच तथैव तिष्ठती असं ते वाक्य आहे कर्णभारम या नाटकातलं. तर मग तिथं ही गोष्ट दिसते आपल्याला. मग तसंच आहे, आज जर या गायीसाठी जर मी माझे प्राण दिले
तर ते कायम तसेच टिकणार आहेत ना. आज त्या शिबीराजाने त्याच्या शरीरातलं थोडंसं मांस दिलं, पण आजही आपण त्याची आठवण काढतोय शिबीराजाची. आजही आपल्या मनामध्ये त्याचं स्थान आहे. आजही आपल्यासाठी तो हिरोच आहे. आजही आपल्यासाठी तो आदरयुक्त आदर्श असा पुरुषच आहे. कारण त्याने प्रसंगी आपले प्राण देण्याची पण तयारी दाखवलेली आहे. मग तसाच हा राजा आहे की ह्या राजाने पण प्रसंगी स्वतःचे प्राण पण पणाला लावेल, मी पण ह्या गायीचं रक्षण करेल, नाही का. म्हणून परत परत हे जर शिवाजींचा इतिहास पाहिला आपण, असे कितीतरी मावळे होऊन गेलेले आहेत की धर्मासाठी मला वेळी माझे प्राण देण्याचा प्रसंग जरी आला तरी त्याच्यापासून मी अजिबात मागे हटणार नाही, नाही का. उदयभान असेल, ते दिलेर खान आणि उदयभानाचं जे आहे सगळं, तो उदयभान कसा लढलेला आहे तिथं, तानाजी मालुसरे कसा लढलेला आहे तिथं, नाही का. किंवा हे सगळे जे लोक होऊन गेले, प्रतापराव गुजर असेल, प्रतापराव गुजरांचा आपल्याला सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे ना, वेडात मराठे वीर दौडले सात. त्या प्रतापरावांना शिवाजी महाराज असं काही बोललेले आहेत की त्यांनी तावडीत आलेल्या सावजाला पुन्हा सोडून दिलेलं आहे, त्याला माफ केलेलं आहे, आणि उद्या तोच स्वराज्यावरती पुन्हा चालून आलेला आहे मोठ्या संख्येने. आज जो हीन दीन लाचार हतबल दुर्बल असा स्वराज्याने त्याला पकडलेला होता आणि त्याला स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजरांनी सोडून दिलं, माफ केलं, जा तुला माफ केलं. आणि माफ केलं म्हणून तो गेलेला, आणि गेल्यानंतर परत एक खूप मोठा फौजफाटा घेऊन स्वराज्यावरती चालून आलेला आहे. आणि त्याने इतका मोठा फौजफाटा आणलेला होता की त्याच्यासमोर स्वराज्याचं काही एक चालू शकणार नव्हतं त्यावेळेस, अशी स्थिती झालेली होती. मग अशा वेळेस शिवाजी महाराजांना राग येणार नाहीये का? आलेलाच आहे. आणि त्या रागाच्या भरात इतकं काही बोलून गेलेले शिवाजी महाराज की ते अगदी जिव्हारी लागलेले आहे त्याच्या प्रतापराव गुजराच्या, की जो सरसेनापती आहे, ज्याला प्रति शिवाजी म्हणू शकत आहे, शिवाजींचा उजवा हात असा तो प्रतापराव गुजर. आणि त्याला ज्यावेळेस शिवाजी महाराज असं काही बोललेले आहेत, त्यावेळेस मात्र त्याला ती जी निंदा होती, ती जी अपकीर्ती होती, ती जी अकीर्ती होती, ती अजिबात सहन झालेली नाही. जसं आपण इथं गीता म्हणते ना, काय म्हणते गीतेमध्ये कृष्ण, की जे सन्माननीय पुरुष आहेत, जे तेजस्वी पुरुष आहेत, जे आत्मगौरववान आहेत, ज्यांना स्वतःच्या काही आदर्श आहेत, ज्यांना स्वतःचं काही अस्तित्व आहे, असे जे लोक आहेत त्यांना मात्र कधीही अकीर्ती ही सहन होत नाही. त्याच्यापेक्षा तर त्यांना मरणच बरं वाटतं. आणि तीच गोष्ट प्रतापराव गुजरांच्या जीवनात झालेली आहे की ज्यावेळेस शिवाजी महाराज असं सगळं बोललेले आहेत त्यांना, त्यावेळेस त्यांना ती जी अपकीर्ती आहे, ते जे शिवाजी महाराजांचे शब्द आहेत, ते अगदी जणू काही कानात उकळतं गरम तेल ओतल्यागत झालेलं आहे. आणि लगेच तिथूनच तडकाफडकी तिथून ते जे निघालेले आहेत, आणि ते निघताना त्यांच्यासोबत त्यांचे जे इतर 6 मावळे होते अजून सोबतचे, जे एकदम अगदी त्यांचे जवळचे होते, ते पण एवढ्या समोर हजारोंचं सैन्य आहे समोर. ते आता मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाहीये, पण जे काही 10,000च्या वरती तर नक्कीच होतं ते सैन्य. तर एवढ्या मोठ्या सैन्यासमोर हे फक्त आणि फक्त वेडात मराठे वीर दौडले सात, किती, एवढ्या 10,000च्याही हून अधिक असलेले ते सैन्य आहे. आणि त्या सैन्याशी लढायला फक्त आणि फक्त हे 7 जण निघालेले. म्हणजे काय त्यांची हिंमत असेल, काय त्यांचं शौर्य असेल, काय त्यांचं वीरता असेल, त्याला तर नमन आहेच. पण असहनीय आहे लोकनिंदा किंवा कोणीही माझी निंदा करणं. आणि असं निंदनीय शरीर घेऊन जगण्यापेक्षा कधीही मेलेलं बरं, असं अपकीर्ती घेऊन जगण्यापेक्षा कधीही मेलेलं बरं, हे त्या सन्माननीय पुरुषांना नेहमी वाटत असतं. आणि म्हणून हे लोक वेडात मराठे वीर दौडले सात, 7च्या 7 तिथं गेलेले आहेत. जसा समोर गनिम दिसला तसा सपासप तलवारी चालवायला सुरुवात केली आहे या 7ही जणांनी. आणि बघता बघता अगदी सुरुवातीच्या 2-4 मिनिटातच त्यांनी आपल्या समोर जो पण येईल त्याला कापत ते पुढे निघालेले. आणि जवळपास या 7 जणांनी नाही म्हटलं तरी कमीत कमी 100-200 जणांना मारलेलं आहे तिथं. कमीत कमी, हा कमीत कमी आकडा सांगतोय. फक्त 7 जणांनी एवढ्या हजाराच्या सैन्यामध्ये शिरून 100-200 जणांना तरी मारलेलं आहे. मग कसे लढले असतील ते हा विचार करा. किती त्वेषाने लढले असतील, किती उत्साह असेल त्यांच्यामध्ये, किंवा ती वाक्य त्यांच्या किती जिव्हारी लागलेली असतील. ही निंदा सहन करणं ही सामान्य गोष्ट नसते कधीच अशा लोकांसाठी. मग त्या प्रसंगी प्राण गेलेले त्यांना बत्तर वाटतात, ते बरं, पण ही निंदा कधीही माझ्या शरीराला शिवता कामा नये. जे यशस् शरीरे भौमे दयालू, ते यशस् शरीर माझं कायम टिकलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण प्रतापरावांचं नाव घेऊ शकतोय ना.
त्यांच्यावरती कविता लिहितोय, वेडात मराठे वीर दौडले सात. त्यांनी जर तसं केलं नसतं त्यावेळेस गप शिवाजी महाराजांचं आता म्हणले आता काय करताय मग जाऊ द्या, मी आता स्वराज्यातून नोकरी सोडून देतो माझी, दुसऱ्या कोणाला तरी सेनापती करा, आता काहीतरी करा, मी आपला जातो गावाला, माझी माझी शेतीवाडी करतो, नाही का, आहेत तिकडे चिक्कूच्या 2 बागा आहेत, आंब्याच्या 2 बागा, 2 काजूच्या बागा आहेत, ते सगळं सांभाळतो मी, चाललंय आपलं व्यवस्थित, पोट भागल, काय तसे तुमच्या नोकरीची मला गरज नाहीये, ह्या गोष्टींची गरज नाहीये, चाललो मी इथून. असं केलेलं नाही. ज्या माणसाला ही निंदा घेऊन जगायचं नाहीये, ज्या माणसाला ही अपकीर्ती घेऊन जगायचं नाहीये, तो माणूस मरण पत्करतो कधी पण. असे अनेक उदाहरणं आहेत इतिहासामध्ये, वेळ कमी आपल्याकडे, पण असे अनेक उदाहरणं आहेत. म्हणून ते यशस् शरीरे भौमे दयालो, आणि म्हणून जे पहिल्या सर्गात आपण पाहिलेलं होतं, यशसे विजिगीषु नाम योगे नांते तनुत्यजाम, असे जे सगळे हे रघुवंशी राजे होते, तर त्याच्यासाठी ही कीर्तीचं जे जगणं आहे हे मात्र खरंच महत्वाचं आहे. कीर्तीनुसार जगणं, तो विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ठीक आहे. असो, म्हणजे आता परत आज पुढच्या श्लोकावर ह्याच्यासाठी नाही गेलो की ह्या सगळ्या बाजूंनी पण आपण विचार केला पाहिजे की यशस् शरीरे भौमे दयालो असं तो का म्हणतोय राजा. त्याचं कारण हे, त्याच्या गीता, आता वेद आहेत, उपनिषद आहेत, बऱ्याच ठिकाणी ह्याच्याबद्दल सांगून ठेवलेले, पण आपल्याला तेवढा अभ्यास करता आला पाहिजे, आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही आणि मग काहीतरी एक तर्क लावत बसतो, काहीतरी गोष्टी होत राहतात. ठीक आहे, तर्क लावावा, पण तो तर्क अभ्यासयुक्त असावा, नुसता तर्क नसावा. अभ्यासयुक्त तर्क असेल तर त्याचं काहीतरी महत्व आहे. ठीक आहे. असो, तर हे असं आहे, यशस् शरीरे भौमे दयालो, त्यासाठी गीता असं सांगते, सगळं आपलं शास्त्र असं सांगतंय, अशी सगळी इतिहासातली उदाहरणं आहेत त्याच्यासाठीची वेगवेगळी. ठीक आहे. म्हणून राजा दिलीप किंवा रघुवंशी राजे कधीच कीर्तीसाठी जगतायत ही गोष्ट चुकीची नव्हती. कोणताही राजा असेल, पुढे रघुराजाचं पण जेव्हा वर्णन येईल 5व्या सर्गामध्ये, तेव्हा पण तेच की अरे ती कीर्ती काय, त्या कीर्तीसाठीच रघुराजांनी सगळं केलेलं आहे पुढे परत. मग कीर्तीसाठी जगणं हे चुकीचं नाहीये, पण ते कसं बरोबर आहे ही गोष्ट समजली पाहिजे आपल्याला. आता फक्त कीर्तीसाठी जगणं ही गोष्ट चुकीची आहे मात्र. फक्त कीर्तीसाठी जगणं ते कसं, ह्याचा प्रत्येकाने विचार करा. 9 वाजून गेलेले आहेत, आपण सगळेजण त्याच्यावरती विचार करूच. ठीक आहे.